नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहे. कारण की होमगार्ड भरती निघालेली आहे. तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. त्याची शैक्षणिक पात्रता, त्याला पेमेंट, वेतन किती दिलं जातं, त्यांची उंची किती आहे, त्यांचं फिजिकल काय आहे, लेखी पेपर असतं की नसतं, हे संपूर्ण माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या अगोदर जर आपल्या या चॅनलवर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. पहा मित्रांनो, यामध्ये बघा, जे काही दिलेलं आहे पद क्रमांक 1 पदाचं नाव दिलेलं आहे होमगार्ड आणि सध्या पदसंख्या म्हणजे दिलेली नाहीये. जवळपास पदसंख्या माझ्या माहितीनुसार एक 9,000 पदं असतील कदाचित मित्रांनो. कारण की मी एका ठिकाणी पाहिलं होतं, तिथं त्यांनी सांगितलं होतं की 9,000 पदं. आणि आता सध्या तर म्हणजे त्याच्यामध्ये वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. त्यामुळं पदसंख्या दिलेली नाहीत. आपण धरून चालूया 9,000 पर्यंत. तर पहा, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे किमान 10वी उत्तीर्ण असायलाच पाहिजे. मला म्हणजे काही म्हणजे उमेदवार विचारत होते, की "सर यामध्ये 10वी जर उत्तीर्ण नसेल तर चालेल काय?" म्हणून. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि पहा मित्रांनो, याच्यामध्ये शारीरिक पात्रता काय आहे? आपण संपूर्ण डीपमध्ये पाहणार आहे. हे तुम्हाला मी वरच्यावर सांगत आहे मित्रांनो. पुरुष उमेदवारांसाठी पहा, याच्यामध्ये त्यांची शारीरिक पात्रता काय आहे? उंची आहे पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर आणि त्यांची चेस्ट पाहिजे 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे आणि धावणे 1600 मीटर आहे. महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची आहे आणि धावणे 800 मीटर आहे. आणि ह्यांना गोळाफेक एक इव्हेंट असतो मित्रांनो. ते संपूर्ण मी तुम्हाला म्हणजे ज्यावेळी यांची मेन वेबसाईट ओपन करणार आहे, त्यावेळी मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती सांगणार आहे. वयाची अट काय असते पहा, यांना 20 ते 50 वर्ष, मिनिमम 20 वर्ष कंप्लीट होणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी विचारत होते मला, "सर 18 वर्ष चालेल काय?" म्हणून. तर मित्रांनो, ह्याला कमीत कमी 20 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला 50 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. मित्रांनो, या अगोदर आपला एक ह्याच्या अगोदर एक होमगार्डचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काही विद्यार्थ्यांची म्हणजे मागणी होती, की "सर तुम्ही आणखीन एक वेळा म्हणजे आता जे नवीन जागा निघालेली त्यावर एक व्हिडिओ बनवा." म्हटल्यावर मी हा एक व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी खास. आणि नोकरीचं ठिकाण असणार संपूर्ण महाराष्ट्र. ह्याच्यासाठी फीस जो आहे म्हणजे जी काही फी आहे तुम्हाला ही फी नाही आहे ह्याच्यासाठी. आणि महत्त्वाच्या ज्या तारखा आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 14 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, ही जी काही आहे ते जाहिरातीचे PDF आणि ऑनलाईन अर्ज आपण बघा, ह्याच्यामध्ये जाहिरातीचे PDF जर क्लिक केलं तर हे पहा, आपल्याला ह्या वेबसाईटवर नेऊन ठेवते. आता यामध्ये त्यांनी काय म्हणलेत पहा, होमगार्ड महाराष्ट्र मेन वेबसाईट आहे मित्रांनो ही सेंट्रल डेटा मॅनेजमेंट सिस्टीम. यामध्ये होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात आहे. तर जिल्हानिहाय माहितीपत्रक जाहिरातीकरिता खालील लिंकवर क्लिक करा. म्हणजे उमेदवारांना नोंदणीचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेत. आता सध्या इथं काही जिल्हे दिलेले आहेत. आणखीन जिल्हे ह्याच्यामध्ये अपडेट होणार आहेत. काही मुलं विचारत सर पुणे जिल्हा आहे की नाही म्हणून. तर पुणे जिल्हा वगैरे बाकीच्या सगळे जेवढे पण जिल्हे राहिले आहेत ते संपूर्ण जिल्हा यामध्ये अपडेट करणार आहेत मित्रांनो. आता यामध्ये दिलेले जिल्हे सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा असे 14 जिल्हे आहेत. आणि प्रत्येकाची तारीख पहा मित्रांनो वेगवेगळी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत काय बघा, अर्ज भरण्याचा कालावधी काय काय दिलेला आहे. उदाहरणार्थ आता जर सातारा जिल्हा घ्यायला तर 15 जुलै 2024 पासून ते 31 जुलै 2024 आहे. आणि नांदेड जिल्हा घ्यायला गेलं तर 25 जुलैपासून सुरू होते ते 14 ऑगस्टपर्यंत आहे. अशा पद्धतीने ह्यांची वेगवेगळी तारीख आहे. आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्हा बघितला तर 25 जुलै 2024 ते 14 ऑगस्ट 2024 आहे. आता लास्टचा जिल्हा भंडारा पहा, 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024. अशा पद्धतीनं यांच्या तारखा आहेत मित्रांनो. आता आपण यापैकी एखादा कोणता तरी जिल्हा ओपन करून पाहूया, की त्याच्यामध्ये सविस्तर माहिती काय आहे ते. पहा मित्रांनो, मी एक जिल्हा ओपन करतोय. यामध्ये दिलेला आहे तो जिल्हा. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण एक धाराशिव जिल्हा घेतलेला आहे. म्हणजे उदाहरणासाठी घेतलेला आहे. आता संपूर्ण जिल्हे ओपन करून बसायला आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी एक जिल्हा निवडला आहे, धाराशिव जिल्हा. ह्याच्यामध्ये माहितीपत्र दिलेलं आहे होमगार्ड संघटना. यांचा उद्देश काय आहे पहा मित्रांनो. हे उद्देश मी संपूर्ण तुम्हाला म्हणजे संपूर्ण ही माहिती वाचून दाखवणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये जुने पण उमेदवार असणार आहेत आणि जे काही नवीन उमेदवार असतील त्यांचं म्हणजे संभ्रम होऊ नये, की त्यांचं गोंधळ होऊन जाऊ नये, की होमगार्ड नेमकं काय असतंय. तर पहा मित्रांनो, उद्देश काय, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा मेन उद्देश आहे. होमगार्डचं सदस्यत्व काय असतो? महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही, हे तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या मित्रांनो. हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून
आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुन्हा कृत करता येते. म्हणजे पुन्हा तुम्हाला नोंदणीकृत करता येते आणि हे 3 वर्षासाठी वाढत जातं. ते वयाच्या आपल्या 58 वर्षापर्यंत असतं. पुढे पहा 2 नंबरचं होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य काय असते? होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. म्हणजे हे फिक्स तुम्हाला म्हणजे असं हे दिले जात नाही ड्युटी. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई, महामारी काळात, संपकाळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात. होमगार्डना जे देय भत्ते, पेमेंट जो आहे, सॅलरी आहे, त्यांना कशा पद्धतीने भेटते हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की मी संपूर्ण माहिती कव्हर करत आहे. एक संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये कव्हर होत आहे. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन ₹570 कर्तव्य भत्ता व ₹100 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात ₹35 खिसा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी ₹90 कवायत भत्ता दिला जातो. अशा पद्धतीने त्यांचे वेतन असतात मित्रांनो. 4 नंबर पहा शास्ती. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) अन्वये बडतर्फ किंवा ₹250 इतका दंड, 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे. होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरिता कोणीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, धाराशिव किंवा माजी जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याशी संपर्क साधावा. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय काय पहा याच्यामध्ये. एक, सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण. 2 नंबर 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण भेटतो मित्रांनो. तुम्हाला बघा महाराष्ट्र पोलीस यामध्ये, वन विभागामध्ये किंवा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये, अग्निशमन दलामध्ये तुम्हाला 5% आरक्षण सेपरेट भेटलं जातं. आणि प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी भेटते तुम्हाला. होमगार्ड नोंदणी नियम व अटी. होमगार्ड पात्रतेचे निकष काय? शैक्षणिक पात्रता आपण मगाशी पाहिलेली आहे मित्रांनो. अजून एक वेळा तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला SSC कंप्लीट होणे गरजेचं आहे. शारीरिक पात्रता वय वर्ष तुम्हाला 20 वर्ष कमीत कमी पाहिजे आणि जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आत. 14 ऑगस्ट 2024 रोजीची तारीख पकडणार तुमची. कारण की हे आपण धाराशिव जिल्ह्याची माहिती पाहत आहे. उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर. छाती फक्त पुरुष उमेदवाराकरिता आहे, न फुगविता किंवा 76 सेंटीमीटर आणि त्याच्यामधला फरक जो डिफरन्स आहे 5 सेंटीमीटर कंपल्सरी पाहिजे. आवश्यक कागदपत्र. आता तुम्हाला कागदपत्र हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. 1 नंबरला रहिवासी पुरावा पाहिजे. यामध्ये काय आधार कार्ड, मतदान ओळखपत्र दोन्ही अनिवार्य आहेत. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पाहिजे. जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे. दोन्हीपैकी एक पाहिजे. तांत्रिक अर्हता धारणाकरिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र. 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. असे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचंच आहे मित्रांनो तिथे. शारीरिक क्षमता चाचणी. आता फिजिकल काय काय असणार आहे हे आपण पाहूया. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही. 1 नंबरला बघा धावणे. पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुणांसाठी आहे, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 25 गुणांसाठी आहे. यांचा टायमिंग दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही तक्त्यामध्ये पहा. 5 मिनिट 10 सेकंद हे आउट ऑफ टायमिंग आहे. त्या तुम्हाला 20 पैकी 20 गुण पडतो. आणि महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावण्यासाठी 2 मिनिट 50 सेकंदामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 25 पैकी 25 गुण मिळणार आहे. असंच तुम्हाला मित्रांनो हे टायमिंग कमी कमी होत तुम्हाला लास्ट म्हणजे 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी जर आला तर कमी 2 गुण भेटतात. महिलांना सेम 3 मिनिट 50 सेकंद पेक्षा जास्त, परंतु 4 मिनिटपेक्षा कमी असेल तर 2 गुण मिळतात. आणि 7.5 मिनिटापेक्षा जास्त जर टायमिंग झालं तर मुलांना 0 गुण भेटतं. आणि महिला उमेदवारांसाठी 4 मिनिटापेक्षा जास्त टायमिंग जर आला तुमचं तर तुम्हाला 0 गुण भेटतं. सेम तुम्हाला आता खाली दुसरा इव्हेंट आपला 2च इव्हेंट असतात ह्याला. एक 1600 मीटर आणि गोळाफेक महिलांसाठी पण सेम तुम्हाला म्हणजे फक्त 800 मीटर असतं महिलांना. पुरुष उमेदवाराकरिता पहा गोळाफेकाचं अंतर किती आहे. 8.5 मीटर जर तुम्ही गोळा टाकला तर किंवा त्यापेक्षा जास्त टाकला तर 10 पैकी 10 गुण भेटतात तुम्हाला.
अशा पद्धतीनं ते तुम्हाला 20 आणि हे 10 30 गुणांपैकी तुमची कट ऑफ लागत असते मित्रांनो. हे पहा ह्याच्यामध्ये आता हे महिला उमेदवारांकरिता पण सेम गोळाफेक तुम्हाला 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि 10 गुण पाहिजे. 10 गुण भेटणार तुम्हाला. सूचना उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर्ग्राह्य धरले जाईल. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जाते. तांत्रिक अर्हता गुण. तांत्रिक अर्हता एकूण गुण 10. अटींची पूर्तता केल्यास गुण किती भेटतं पहा मित्रांनो. ITI जर तुमचं झालं असेल, त्याचं प्रमाणपत्र धारक जर असाल तर तुम्हाला यापैकी एक अट पूर्ण करीत असेल तर 2 गुण भेटतात. खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीस जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त जर असाल तर तुम्हाला त्यापैकी बघा यापैकी 2 अट पूर्ण करीत असेल तर 3 गुण, यापैकी 3 अट पूर्ण करीत असेल तर 4 गुण. माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक असेल तर 4 अट पूर्ण करीत असेल तर 5 गुण. NCC बी सर्टिफिकेट, SSC सर्टिफिकेट जर असेल तर यापैकी तुम्हाला बघा 5 अट पूर्ण झाले तर 7 गुण आणि SSC प्रमाणपत्र असेल तर 6 अट पूर्ण करीत असेल तर 8 गुण. जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करीत असेल तर 10 पैकी 10 गुण हे भेटतात तुम्हाला. आणि याच्यामध्ये जड वाहन चालक परवानाधारक पण असाल तर त्याचे पण मार्क ग्राह्य धरले जातात. मित्रांनो तुम्हाला तिकडे जर 1600 मीटरला 20 पैकी 20 भेटले आणि इकडे गोळा फेकायला 10 पैकी 10 भेटले तर 33 मार्क आणि ह्या सर्व अटी पूर्ण केल्या तर हे 10 गुण असे 40 गुण तुम्हाला असणार आहेत मित्रांनो. शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हतांचे गुण विचारात घेतले जातील. आणि ह्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा. होमगार्ड विभागाच्या जे पण काही तुम्हाला वेबसाईट आहे या संकेतस्थळावर जाऊन इथं जे दिलेलं आहे या मेनूमधून ऑनलाईन वगैरे एनरोलमेंट वगैरे करायचं आहे मित्रांनो. फॉर्म हा सब मेनू निवडावा. सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करावा. ज्या जिल्ह्यात नोंदणी जाहीर झाली असेल तेच जिल्हे मेनूमध्ये उपलब्ध असतील. त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहता त्या विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतात ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे. याकरिता खालील तक्ता पाहावा. होमगार्ड पथक उपपथक अंतर्गत पोलीस ठाणे. 1 नंबरला धाराशिव जिल्हा हे तुम्हाला दिलेले आहे. त्या पद्धतीनं धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, बेंबळी, आनंदनगर. तुळजापूरला बघायचं तुळजापूर, तामलवाडी, नळदुर्ग वगैरे, कळंब घ्यायचा आहे, उमरगा घ्यायचा आहे. उमरगा, मुरुम, लोहारा, भूम, परांडा, एडशी, ढोके अशा पद्धतीने आपला 12 अंकी आधार कार्ड क्रमांक काळजीपूर्वक भरावा. चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठेवला जाईल. यानंतर लिंक, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल ID ही माहिती काळजीपूर्वक भरावी. वरील जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहेत त्यांची संख्या सिलेक्ट करावी. उदाहरणार्थ उमेदवार जड वाहन परवानाधारक, प्राप्त खेळाडू आणि NCC B प्रमाणपत्र धारक असेल तर तांत्रिक अर्हता संख्या 3 राहील. जन्मदिनांक 29 सेंटीमीटरमध्ये काळजीपूर्वक भरावी. यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर यस असे निवडावे. असाल तर ज्या कारणास्तव कमी करण्यात आली त्या आदेशाची प्रत सोबत जोडा. अर्ज सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्यासाठीच्या पेजवर जाल. त्या ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक आणि जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची प्रिंट A4 पेपरवर काढावी व नोंदणीकरिता येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा मित्रांनो. आणि पहा नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भातील सूचना. होमगार्ड नोंदणीचे अर्ज धाराशिव जिल्ह्याकरिता दिनांक जे दिलेला आहे 25 जुलै 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये जे काही वेबसाईट दिलेली या संकेतावर भरता येतील. अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहितीपत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाची असून माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरावयाची आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. आधार कार्डवरूनच तुम्हाला फॉर्म घेणार त्यामुळे तुम्हाला डबल वगैरे फॉर्म भरता येणार नाही. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील मित्रांनो. ज्या जिल्ह्यात आहात तुम्ही त्याच जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा आणि मराठीमधील नाव उमेदवाराने स्वतः पेनाने लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवाराने भरू नये. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम जी मुदत आहे 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण माहिती आहे आणि ही गरजेची आहे. तुम्हाला अशाच पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण जी काय माहिती आहे अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जे काय तुमचे मार्क्स वगैरे भेटले जातात. तुम्हाला संपूर्ण जे पण काही पाहायचं असेल तर तुम्हाला वेबसाईटवर संकेतस्थळावरच जाऊन तुम्हाला पाहायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आणि या अगोदर मी एक होमगार्ड संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला
आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्या व्हिडिओची लिंक ओपन करून तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीनं डीपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आणखीन एक वेळा जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.